लाखणी तालुक्यातील धानला ग्रामपंचायतने अतिक्रमण केलेल्या जागेवर विनापरवाना पक्के घराचे बांधकाम ग्रामपंचायतीने जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले। भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील धानला ग्रामपंचायतमधील गट क्रमांक 251-2 यामधील भूखंड क्रमांक 150 रिक्त असून व 151 या सरकारी जागेवर पंकज पडोळे यांनी अतिक्रमण केले होते। काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्या ठिकाणी पक्के घराचे बांधकाम केले, तर यापूर्वी त्या ठिकाणी त्यांचे पाळीव जनावरे राहत असायचे। या दरम्यान याबाबत पडोळे यांना ग्रामपंचायतने सदर गट क्रमांकावरील अतिक्रमण हटविण्याकरिता 4 नोटीसही बजावले होते। मात्र नोटिसांना एकही उत्तर न देता पडोळे यांनी विनापरवाना बांधकाम सुरूच ठेवले। या दरम्यान ग्रामपंचायत धानलाने सरपंच वैशाली संजय ठाकरे, उपसरपंच संदेश इलमकर, ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात या भूखंडावरील पक्के घराचे बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले। तर अतिक्रमणधारक पंकज पडोळे यांनी ग्रामपंचायतवर आरोप केले असून घर पाडण्याची नोटीस न देता आमचे घर पाडले, त्यावर ग्रामपंचायतने आमची घराची भरपाई करून द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। 30 वर्ष झाले सर, माझे 30 वर्ष झाले, गाई ढोरं म्हशी सर्व इथं बांधणे चालू होता। 30 वर्ष झाले, 30 वर्षापासून एकही सरपंच इथं आला नाही आणि साफसफाई मीच करत होतो, सगळ्या गोष्टी माझ्याच होत्या इथं। त्याच्यानंतर मी घर बांधलं, मला राहायला जागा नाही तर, आणि यांनी एकटे येऊन माझ्यावर कारवाई केली। मला ना नोटीस पाठवता ना काहीच येईना, पोलीस कारवाई हे ते सर्व। माझ्या बायको पोरायला घराच्या बाहेर काढला आणि ते घर पाडण्याचा प्रयत्न केला, घर पाडला। काय मागणी आहे आता? का मागणी राहील सर, हे घर भरून मागावीच लागेल ना। माझे नाव सौ वैशाली संजय ठाकरे, मी धानला इथले सरपंच आहे आणि आज ते आम्ही अतिक्रमण पाडत आहोत ते 50 आणि 51 मधलं आहे आणि त्यांचे जे अतिक्रमण आहे ते 193चं आहे आणि 193चे असून सुद्धा त्यांनी 50-51 वर अतिक्रमण करून घर बांधलं आणि ते आता आम्ही आज पाडलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये तहसीलदारांचं पुन्हा लेटर आलंय की तुम्ही ते पाडा नको म्हणून। ते आम्हाला काय म्हणतात ना, म्हणजे सहकार्य करत नाहीत आम्हाला आणि त्यांची बाजू घेत आहेत ते। हे आता 8-9 महिने झाले हे प्रकरण सुरू आहे, तरी पण ते आम्हाला काहीच कोऑपरेटिव्ह करत नाही आहेत ते आम्हाला। नाही सर, जेव्हाचे गड्डे वगैरे खोदणी केलं त्यांनी तेव्हाच आम्ही त्यांना नोटीस सुद्धा दिला, 3 नोटीस दिला आणि 4था पण नोटीस दिला, तरी पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा तुमच्या लेवलवर। आज जे अतिक्रमण केलं त्याच्याबद्दल तुम्ही काय त्यांना नोटीस दिलं होतं का? नाही सर, आम्ही त्यांना नोटीस नाही दिला। आज जे अधिनियमानुसार जे ग्रामपंचायत अधिनियम, महाराष्ट्र अधिनियम 153 नुसार जे अधिकार होतं ते आम्ही अधिकार पाडलं सर। संदेश इलमकर, उपसरपंच धानला। अतिक्रमण याच्यामुळे पाडलेलं आहे, त्यांचे 193 दर्शवत आहे कोर्टामध्ये आणि आमचं अतिक्रमण आहे त्यांचं केलेलं 150, 151 2 वरील। आम्ही तो ग्रामपंचायत अधिनियमानुसार 153 कलमनुसार आम्ही काढण्यात आलेलं आहे। त्यांचं बांधकाम त्यांनी वेगळ्या पद्धतीने बांधलेलं आहे सर। ते आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस आम्ही नोटीस दिलेला, प्रत्येक व्यवहार केलेला, समजावून सांगितलं। गावातले तंटामुक्ती अध्यक्ष, परस्पर सगळे पोलीस पाटील साहेब वगैरे आले आहेत, मंडळ अधिकारी आलेले आहेत, त्यांनी मौका चौकशी करून दिलेली आहे की 193 नाही म्हणून। तहसीलदार पण आले होते, नायब तहसीलदार उरकुळकर सर, त्यांनी तो मंडळ आमच्याकडे अहवाल पण आहे सर, तो शादीर करतो आम्ही तुम्हाला।